आणि आता पाहणार आहोत टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। स्ट्रॉंग रूम प्रकरणावरून निलेश लंके यांच्याकडून नवा व्हिडिओ ट्विट। व्हिडिओतील व्यक्ती सीसीटीव्ही दुरुस्त करत असल्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा दावा। तर त्या व्यक्तीला सीसीटीव्ही कुठे याची माहिती नाही का, सवाल करत निलेश लंके यांचा पुन्हा एकदा निशाणा। सोलापुरातील उजनी जलाशयामध्ये बुडालेल्या 6 पैकी 5 जणांचे मृतदेह सापडले। मृतदेह ताब्यात घेण्यासाठी एनडीआरएफ तैनात, एकाचा अद्यापही शोध सुरू। पुढील 4 दिवस 6 जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट। रविवारपर्यंत अशी स्थिती कायम राहण्याचा अंदाज। जळगावमध्ये सर्वाधिक 45.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। पाणी टंचाई असलेल्या वाड्या वस्त्यांना पाण्याचे टँकर्स आणि जनावरांसाठी चारा छावण्या सुरू करा, नाना पटोले यांची मागणी। किल्ले रायगडावर आज आणि उद्या पायरी मार्ग बंद असणार। शिवराज्याभिषेक दिनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा निर्णय। पायरी मार्गावरील छोट्या मोठ्या दरडी हटवण्यात येणार। 11वी ऑनलाईन प्रवेशासाठी उद्यापासून प्रवेश नोंदणी। 11वी प्रवेशाच्या वेबसाईटवर जाऊन विद्यार्थ्यांना अर्जाचा भाग 1 भरता येणार। सीईटी परीक्षेचा निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यात। उत्तर तालिका लॉगिन आयडीवर जारी। पीसीबीच्या विद्यार्थ्यांना उद्यापर्यंत तर पीसीएमच्या विद्यार्थ्यांना 26 मे पर्यंत आक्षेप नोंदवता येणार। पीक कर्जासाठी शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा सिबिल सक्ती। 650 पर्यंत स्कोर नसल्यास शेतकरी अडचणीत। मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर आज ब्लॉक। गॅन्ट्री बसवण्यासाठी आज दुपारी 12 ते 1 दरम्यान ब्लॉक घेतला जाणार।